नमस्कार, जय महाराष्ट्र। आपल्या सर्व महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि आमचे लोकप्रिय भडगाव पाचोरा मतदारसंघातील आमदार किशोरप्पा पाटील यांच्यासाठी आज आम्ही इथे श्री प्रभू रामचंद्राचे मंदिर आहे। हे पुरातन काळातलं मंदिर आहे आणि याचं सत्व पण खूप आहे। तर आज आम्ही तमाम शिवसैनिक इथे मुख्यमंत्री साहेबांसाठी आणि आप्पा साहेबांना मंत्रिपदावर स्थानापन्न होण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहे। आणि विरोधकांचं असं होतं की आप्पांनी काय काम केलं असं नेहमी म्हणायचे, पण मी तळागाळातील मायबापांनी जनतेने दाखवून दिलेले आहे की आप्पा साहेबांनी हा कुठला विकास केलेला आहे आणि त्या विकासाच्या स्वबळावर आप्पा साहेब तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत आणि त्यांनी हॅट्रिक केलेली आहे। म्हणून मी श्री प्रभू रामचंद्राच्या चरणी मस्तक ठेवून सांगते की आदरणीय आमचे आमदार साहेब आणि मुख्यमंत्री साहेब यांना परत एकदा मुख्यमंत्र्यांची संधी यावी। आमचे लाडके भाऊ, आमच्या लाडक्या बहिणींचे बंधू हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत आणि आदरणीय आप्पा साहेब यांना मंत्रिपदाचा दावेदार व्हावं अशी आमची प्रभू श्रीरामचंद्र चरणी प्रार्थना आहे। तुम्ही असं बोलले होता तसं म्हटलं तर बघा, रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती श्रेष्ठ असतात आणि हा भडगाव पाचोरा मतदारसंघात काय पूर्ण महाराष्ट्रात ही लढत अशी होती की बहिणी विरुद्ध भाऊ होता आणि आज आप्पा साहेबांच्या मनात इतकं वाईट वाटलेलं होतं की आपल्याच विरोधात आपली बहीण उभी असते म्हणून। ही फार शोकांतिका वाटते माझ्या मनाला सुद्धा, कारण मी एक बहीण आहे। आणि त्यावेळी मी आप्पा साहेबांना म्हटली होती, आप्पा साहेब एका बहिणीने साथ सोडली म्हणून काय झालं, हजारो बहिणी तुमच्या पाठीमागे। पण आज मी हे वाक्य बदलते, आप्पा साहेब एका बहिणीने साथ सोडली म्हणून काय झालं, करोडो बहिणी तुमच्या पाठीमागे उभ्या आहेत।